हॅलो. तर आज जायचं होतं मला बाहेर, म्हणून मी फटाफट स्वयंपाक करून घेतला. भाजीची तयारी मी दुपारीच करून घेतलेली, म्हणजे मला मशरूम बनवायचे होते, म्हणून मी त्याला दुपारीच मॅरिनेट करून ठेवून दिलेलं. काही नाही, मॅरिनेशनसाठी मी दह्यामध्ये सुखे मसाले टाकून ज्या काही भाज्या तुम्हाला ॲड करायच्या आहेत त्या ॲड करून व्यवस्थित त्याला मॅरिनेट होऊ दिलं. मॅरिनेशनमध्ये कांदा लसूण पेस्ट आणि कसुरी मेथी सुद्धा ॲड केली होती. इकडे कढईमध्ये कांदा, खडे गरम मसाले व्यवस्थित छानपैकी कांदा परतून घेतला आणि कांदा परतल्यानंतर जे आपलं मॅरिनेटेड मिश्रण होतं, म्हणजे मशरूम, शिमला मिरची, पुन्हा एकदा टेस्टच्या अकॉर्डिंगली मी त्याच्यामध्ये सुखे मसाले ॲड केले. धणे जिरे पावडर, लाल मिरची पावडर, मीठ हे सगळं व्यवस्थित परतलं आणि झाकण ठेवून मंद आचेवर शिजू दिली. तोपर्यंत इकडे कुकरमध्येच मी वरण बनवून घेतलं, जेणेकरून ते फटाफट होईल. कुकरमध्येच फोडणी दिली. तेलामध्ये आलं, लसूण, जिरेची फोडणी देऊन कांदा, टोमॅटो व्यवस्थित परतला. कढीपत्ता, मिरची, लाल तिखट, हळद हे सगळं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यात भिजवलेली तुरीची डाळ ॲड करून तीसुद्धा छान तेलात परतली आणि मग पाणी ॲड केलं आणि कुकरला 4-5 शिट्ट्या होऊ दिल्या. इकडे आपलं मशरूमसुद्धा रेडी झालं होतं, तर त्यामध्ये माझ्याकडे थोडीशी कांद्याची पातही होती, तीसुद्धा मी ॲड केली. आता व्यवस्थित कोथिंबिरीने गार्निश केलं आणि भाजी रेडी होती आपली. डाळही रेडी होती, पण डाळीला ना मी वरून फोडणीसुद्धा दिली आणि फोडणीमध्ये तेच होतं, आलं, लसूण आणि रेड चिली होती आणि जिरे होते. तर फोडणीवरून टाकल्यानंतर अगदी वरण आहे ना, दाल तडकाच म्हणाल तुम्ही, खूप टेस्टी झालेलं. जीरा राईससोबत मी हे सर्व केलं. सोबत एक लाडूसुद्धा होता. तर अशा प्रकारे डिनर थाली रेडी आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या.